नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे। तसगाव मतदारसंघातून विधानसभेला माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच खासदार पाटील यांनी म्हटले होते। त्याला काही दिवस होत नाहीत, तोच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत तसगाव यांच्या पुढे आमदार रोहित पाटीलांचं असतील अशी ग्वाही दिली। त्यामुळे विशाल पाटील यांच्या युटर्नची सांगलीत चर्चा आहे। रोहित आर पाटील यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा पडली मारत तसगाव मतदारसंघातून पुढचे आमदार रोहित आर पाटील हेच असतील असे स्पष्टपणे सांगितले। यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार उपस्थित होते। विशाल पाटील म्हणाले, तसगाव मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार आहे। जयंत पाटील साहेब, प्रामाणिकपणे काम करून तुमच्या पक्षाचा आमदार रोहित पाटील यांच्या रूपाने निवडून द्यायचा आहे। वसंत दादा कुटुंबाने रोहित पाटील आणि सुमन वहिनींना शब्द दिला आहे। रोहित पाटील यांच्या पाठीशी यावेळी मी एकटाच नाही तर संपूर्ण वसंत दादा कुटुंबीय, आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वसंत दादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती ही ठामपणे रोहित पाटील यांच्या पाठीशी उभा राहील। रोहित दादा, तुम्ही काही काळजी करू नका, कोणतंही टेन्शन घेऊ नका। राजकारण चालत राहणार, काही गोष्ट होत राहणार, पण तसगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपाने लोकांसाठी झटणारा, आपलासा वाटणारा, आपला मुलगा, आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलवून दाखवली आहे। ती जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे। राजकारणात ज्यांचे वडील लवकर गेले, त्यांना काम करताना अनेक अडचणी आल्या, त्या तरुणांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे असे आव्हानही विशाल पाटील यांनी केले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।